नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. सायलीच्या आयुष्यात येणारं हे मोठं वादळ आता सायलीच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारं ठरणार आहे. आतापर्यंत मित्रांनो, तुम्ही सर्वजण ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आता येणाऱ्या 3 जुलैला आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठरलं तर मग या मालिकेत घडणार आहे मोठा बदल. तो म्हणजे सायली हीच खरी तन्वी आहे. 25 वर्षानंतर सायलीला मिळणार तिची ओळख. हो, अगदी खरं आहे. मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की सायली आता रविराज सरांना आग्रह करत म्हणते, रविराज काका, प्रतिमा आत्या, मला काहीतरी हवं आहे, तुम्ही द्याल का? त्यावेळी रविराज सर म्हणतात की हो, हक्काने माग. बाळा, अगं तू आमची मुलगीच आहेस, रक्ताची नसतीस तरीसुद्धा मानलेली मुलगी आहेस आणि तुला जे हवं ते मी देणार. तर सायली म्हणते, रविराज काका आणि प्रतिमा आत्या, मला एका ठिकाणी जायचं आहे, तुम्ही माझ्यासोबत याल का? मला तुम्ही माझ्यासोबत हवे आहात. रविराज सर कुठेही मागे पुढे न पाहता, कुठलाही विचार न करता सायलीला होकार देत सायलीवर विश्वास दाखवतात. अर्जुनलाही आश्चर्य वाटतं आणि यासाठी अर्जुनचा पाठिंबा असतो. आता सायली ज्यावेळी देवाचा आशीर्वाद घेते त्यावेळी देवाने सुद्धा कौल दिलेला असतो. सायली खूप खुश होते आणि म्हणते, देवा तुझा आशीर्वाद आहे ना, मग मला आता कशाचीच भीती नाही. तर दुसरीकडे मात्र राकेशने खूप मोठं कारस्थान रचलेलं असतं. संपूर्ण किल्लेदार कुटुंबाला कायमचं संपवायचं, किल्लेदार कुटुंब उद्ध्वस्त करायचं, यासाठी राकेशने मोठा सापळा रचलेला असतो. 25 वर्षापूर्वी जे नागराजने केलेलं असतं तेच आता नागराजचा मुलगा राकेश घडवून आणत असतो. राकेशने ऑइल ब्रेक फेल केलेले असतात आणि त्यामुळे आता रविराज सर ज्यावेळी गाडी चालवत असतात त्यावेळी गाडीचे ब्रेक फेल झालेले असतात, पण त्यांना काहीच माहीत नसतं. जसजसं ऑइल संपत येतं तसतसं ब्रेक लागणं कठीण होत असतं. येथे मात्र सायली तिच्या हातात तो टॉय घेऊन असते आणि त्यावेळी मात्र सायलीच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो, कारण तिला सगळ्या गोष्टी आठवू लागतात. सुभेदारांच्या घरी जाणं, अर्जुनचा एकत्र वाढदिवस साजरा करणं, अर्जुनचं पहिलं औक्षण तन्वीने म्हणजे सायलीने करणं. एवढंच काय, दोघंही खेळत असताना वाढदिवसानिमित्त अर्जुनने तिच्या गळ्यात घातलेलं ते लॉकेट, पूर्णाजींनी अर्जुनच्या वाढदिवसासाठी केलेलं ते लॉकेट अर्जुनने तन्वीला देणं आणि त्यानंतर तन्वीला घरी जात असताना ती खूप रडत असते. तिला घरी जायचं नसतं, पण अर्जुनने तिला टॉय दिलेला असतो आणि तो घेऊनच ती घरी निघालेली असते. आणि ज्यावेळी सायली गाडीत मागच्या सीटवर बसते त्यावेळी सगळ्या गोष्टींचा उलगडा होतो. सुभेदारांच्या घरी जात अर्जुन आणि अर्जुनने, हाय तन्वी, तू कशी आहेस, असं एकमेकांना हाक मारलेली असते. दोघांनी एकमेकांसोबत खूप गप्पा मारलेल्या असतात. दोघांची मैत्री म्हणजे जीवापलीकडची मैत्री असते आणि ते सर्व क्षण सायलीला आठवत असतात. एवढंच काय, तर प्रत्येकाचे चेहरेसुद्धा तिच्या डोळ्यासमोर असतात. सायली म्हणते, मला सगळं आठवतंय, मला अर्जुन आठवतोय, पूर्णाची आठवते, म्हणजे माझा भूतकाळ मला आठवतोय. पण इथे मात्र ब्रेक फेल झालेले असतात. पण काही केल्या रविराज सरांना गाडी कंट्रोल होत नसते. त्यावेळी मात्र अर्जुन गाडीच्या समोर आपली गाडी लावतो आणि कशीबशी रविराज सरांची गाडी अपघात होण्यापासून थांबवतो. तिघांचाही जीव वाचवतो आणि राकेशचा खेळ तिथेच संपतो. सायली मोठ्यानेच आवाज देत म्हणते, आई बाबा. रविराज सर म्हणतात, सायली? तर सायली म्हणते, हो आई बाबा, मीच आहे तुमची तन्वी. आणि त्याच गोष्टीचा उलगडा होण्यासाठी, त्या गोष्टी मला आठवाव्यात यासाठी मी आणि अर्जुन दोघांनी मिळून हा प्लॅन केला होता. मला सगळं आठवतं आहे. इथेच याच मंदिरात मधुभाऊंनी मला इथून आश्रमात घेऊन गेले होते. ज्यावेळी आपल्या गाडीचा अपघात झाला त्यावेळी मी खूप रडत होते, घाबरले होते आणि मी देवी आईच्या मंदिरात गेले. त्यावेळी मधुभाऊ मला तिथे मिळाले आणि मधुभाऊंना मी सापडले. त्यावेळी मधुभाऊ मला आश्रमात घेऊन गेले. आई, हेच ना गं, ते हेच खेळणं होतं ना जे माझ्या हातात होतं. त्यावेळी प्रतिमा आत्या म्हणतात, हो ग राजा. आता मात्र प्रतिमा आत्यांनासुद्धा त्यांचं रक्ताचं नातं ओळखता येतं. सायलीने कुठलेही पुरावे न देता प्रतिमा आत्या आणि रविराज सर दोघंही सायलीवर विश्वास ठेवतात. तिला मायेने जवळ घेतात आणि मात्र इथे पूर्णाची घाबरून गेलेले असतात. प्रतिमा आत्या दुसऱ्या दिवशी सकाळी सायलीला फोन करतात. तर सायली म्हणते, आई, आम्ही सर्वजण तिथे येत आहोत, तुम्हा सगळ्यांसाठीच एक सरप्राईज आहे. रविराज सर आपल्या तन्वीला छान ड्रेस देतात आणि तोच ड्रेस घालून आता सायली सुभेदारांच्या घरी निघालेली असते. सुभेदारांची सून, परंतु आज रविराज किल्लेदार यांची मुलगी म्हणून ती सुभेदारांच्या घरी जात असते. पूर्णाजी म्हणतात, सायली? तर सायली म्हणते, नाही सायली नाही, तन्वी. पूर्णाची 25 वर्षापूर्वी तुझी हरवलेली नात, तिची तू आतुरतेने वाट पाहत होतीस, तीच तुझी तन्वी. प्रतिमा आत्या, नाही तर माझी आई. आई, अगं मीच तुझी तन्वी आहे. आई बाबा, तुमचं बोट धरून चालायला शिकली ती मीच आहे तुमची तन्वी.
असं म्हणत सायली प्रत्येकाशी आपली ओळख करून देते आणि नंतर सर्वच जण सायलीला मायेने जवळ घेतात. आता सायलीला तिची खरी ओळख मिळालेली असते. सायलीला तिचं अस्तित्व सापडलेलं असतं. अर्जुनला तिची बालपणीची मैत्रीण, तर पूर्णाजींना त्यांची लाडकी नात, सुभेदारांना या घरात जिला सून म्हणून आणायचं होतं तीच तन्वी आता मिळालेली असते. आणि 25 वर्ष रविराज सर ज्या आपल्या मुलीची आतुरतेने वाट पाहत होते ती तन्वी त्यांना सापडलेली असते. संपूर्ण सुभेदार कुटुंब, किल्लेदार कुटुंब खूप खुश असतं. परंतु या सगळ्यावर आता राकेश काही विरजण टाकेल का? तन्वीच्या आयुष्यात नवं वादळ येईल का? हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.